आम्ही दोघं भाऊ गेलो शालिनी टाकीज म्हणजे सिनेमा बाहेर. शालिनी टाकीज मध्ये 1 रुपया तिकीट आहे. 1 रुपया काय झालं, 4 आणे की 2 आणे तिकीट होतं. 2 आणे तिकीट, 2 आणेच होतं मला वाटतं. एक आणायचं होतं पहिल्यांदा. ते तिकडे एक सेंट्रल टाकीज होती, तिथं तर एक आणाच तिकीट होतं, इकडे 2 आणे होतं. आम्ही गेलो सिनेमा बाहेर आणि त्याच्यात मग ते बारोटे आले. तो रघुनाथ होता खराटे, त्याचे ते नेहमी कामं करे, आमच्या भावासारखेच कामं करे. का रे रघुनाथ, कुठे गेला रामदास? तो म्हणे बा काहून काय झालं? ते दोघं भाऊ गेले म्हणे बा इकडे. मला म्हणे त्याने कशासाठी? घोडसुरीचा म्हणे इकडे तिकडे जातात. तो म्हणजे त्यांना सांग ना सिनेमाने गेले आणि जो भडकले आत्ताची आत्ता बदलून आण म्हणे. त्याचे बाप काय म्हणेन म्हणे की मा घरी एवढा राहिला आणि मध्ये नोकरीला नाही लावलं पोराने. बोला म्हणे. तो आला आम्हाला शालिनी टाकीजमध्ये बोलायला. अरे रामदास काय बालासाहेब बोला घेण्याबरोबर भलतेच भडकले. मी आपलं त्या बाजूच्या गोखल्याच्या घरामध्ये लपलो त्याच्या दवाखान्यात. आपल्याला म्हटलं 2 थापडा बसती. मी दमत होती त्याच्या. आणि आताची आता म्हणे चिठ्ठी घे आणि नाव सांग म्हणे. होय म्हणे कमिटी चिठ्ठी घेऊन गेला आणि तिकडून ऑर्डर घेऊन आले. 8 नंबर शाळेमध्ये कामाला लागले. शाळेत मास्तर म्हणून. अशा गमता होत्या पहिले. बाबा लागले, तुझे बाबा पण लागले होते त्या आगरकर शाळेत मास्तर नाही, म्हणून. तुझे बाबा पहिल्यांदा आगरकर शाळेत लागले होते. बालासाहेब शिकवत होते. आगरकर नाही रे, शिवाजी याच मी ज्याच्यात शिकलो त्या शाळेत त्या बाबाला त्यानं बालासाहेब लावून दिलं. पण काही आता हा जरा शिक्षणात चांगला होता, माझ्यापेक्षा हुशार होता आणि त्याचं इंग्रजी चांगलं होतं. त्याच्यामुळे त्यानं तिथे परीक्षाचं ते त्या बँकेच्या परीक्षेत पास झालं होतं. बँकेच्या परीक्षेत पास झाला तर मग कशी नोकरी केली. मग तो मी त्यावेळी बोरगावला लागलो होतं. नुकतंच लागलो होतं, 5-7 महिने वर्षभर झाले. स्टार्ट होतं तिथे. आणि बोरगावला लागलो मी. मोर वगैरे नाचत छान. मग तिथं तो आला, भेटीला आला मला का रे काय झालं? तर म्हणे बुवा मी म्हणे बँकेची परीक्षा दिली त्याच्यात लागली. अरे मला मग बाबा ते सोडून दे, पहिले बँकेचं काम. मग तिथे आम्ही एक रात्रभर राहिलं. दुसऱ्या दिवशी आता तिथे आमचं खाणं पिणं सगळं तेच होतं. कोंबड्या हो का? मुर्ग्याशिवाय काहीच नाही. पाहुणा घरी कोणी येऊ त्याच्यासाठी खायसाठी स्पेशल आम्ही डालभर कोंबड्या, कंपनी आहे की नाही. 20-25 कोंबड्या वागवल्या होत्या. मला वाढदिवसाला दिली होती एका मलकरीनं. अरे बा माझं काही पैसा वगैरे काही नाही म्हणे, एक कोंबडी घ्या म्हणे. 2 डाले कोंबड्या होत्या, माझं 2 डाले. कांदे बिले मग तिथं मग आम्ही जेवण संध्याकाळी जेवण घेऊन केलं आणि सकाळी तो वापस आला आणि मग तो लागला बँकेच्या कामात. बँकेत लागला, पहिल्यांदा अकोल्यातच लागला. आणि तो साहेब मोठा छान होता. याचं काम पाहून तो साहेबही खुश झाला. याचं इंग्रजी स्ट्रॉंग होतं, हुशार होतं. आम्हाला तो बाबा फार हुशार होता. ते इंग्रजीचं त्याचं काम पाहून एकदम खुश झाला. आणि काही दिवसानंतर मग थोडंसं आता ते टेम्पररी लागला पहिल्यांदा, परमनंट नाही. मग तो साहेबाची मर्जी अशी बसली की म्हणे डिफोळकर मी म्हणे जायच्या अगोदर तुला परमनंट करून द्या. म्हणून मग त्याने परमनंट केलं. त्याची बदली मग मंगरुळला केली. मंगरुळपीरला केली. असं आहे. मंगळूरला मी 1 वेळेस गेलो होतो काकाच्या घरी. हो का? एक वेळा, हा. एक आता वेळा गेलो. त्याच्यात असं आहे, रविदादा तो बरेच दिवस राहिले. अंबादास आला की आम्ही आता आमच्या घरात वरती भेटायला
आणि माझ्या किती वर्ष झोपेतो माझ्याकडे किती दोघं भाऊ. तो त्याचं सांगे दुःख, मी माझं सांगू पोरायचं दुःख, तो त्याच्या पोराचं सांगे. आमचं नेहमीचं असंच होतं. म्हणून आम्हाला सगळं माहीत आहे. कुठं राहिले हं? तिकडे? इकडे भेटायला ज्यावेळी अकोल्यात येत काही निमित्तानं आपल्या मग आमच्याकडे किंवा तिकडे रेखाकडे आले तरी माझ्याकडे येतच. हो हो. मग त्याचं दुःख मला सांगायचं, माझं दुःख त्याने. नाही आमच्या दोघा भावाचं तसंच आहे आता. रोज कॉल होते ना, तिकडे असलं तरी आता व्हॉट्सअपला कॉल होते. आता एका ठिकाणी दोन्ही भाऊ म्हणून ते एकमेकांना तर नाही पाहिजेच भावा, पाहिजेच ना. आता आम्हाला तेच वाटते, आमच्या सगळ्यांची एक एकच पोरं आहे. तर त्या दिवशी गाडी बोलता बोलता मेहनत आम्ही पोरं. खूप केली. हो ना. मेहनतीचा. अरे रस्त्यावर झोपलो ना, हे जे ते उडा नेहमी बाहेर बसली की नाही नालीजवळ, तिथे आम्ही झोपू ना एका लाईनीनं मच्छर घेऊन नव्हतं असं. वाकई टाकली की अंबादास, मी, आमच्या बहिणी सगळं एका लाईनीनं झोप. मच्छर घेऊन नव्हतं ना, कोणतं डुक्करी येत नव्हतं. एकातच होतं. आम्ही काही अलग होतो का? नाही, एकाच ठिकाणी. फक्त आता ह्या नवीन सुना येतात तरी आमच्या घरी बरं आहे. हे जरा मी थोडंसं आहे एक ते सगळ्या